महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना सांगू इच्छितो की मक्तेदारांनी काय करावे हा माझा प्रश्न आहे, किंवा समस्त शेतकरी जे मक्त्याने शेती करते यांच्यातर्फे माझा हा प्रश्न आहे. आम्ही मक्तेदारांनी काय करावे? आता जे तुम्ही 8,500 रुपये हेक्टरी नुकसानग्रस्तीचे जे देणार आहे, यामध्ये समजा फायदा कोणाचा आहे? मालक हा मक्त्याने शेती लावून देतो, त्याला आपण मक्ता पण देतो, पण जे मक्तेदार आहे शेतात पीक हे मक्तेदार उगवतो. गव्हर्नमेंट हे आपल्याला जे नुकसान भरपाईचे पैसे कोणाला देतो? मालकाला. पण मक्तेदार हा ते शेतात संपूर्ण पीक उगवतो, त्याचं नुकसान होते. तर मग त्याचं कसं? पैसा जर हा मालकाला भेटत असेल तर याच्यात मग उपाय काय करायचा? संपूर्ण पैसा नुकसान भरपाईचा हा मालकाला मिळतो, पण मक्तेदाराला किती कष्ट केले तरी काही मिळत नाही. तरी यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, तसेच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पण मी विनंती करतो की यावर कुठेतरी विचार करावा. माझं असं म्हणणं नाही की शेती तुम्ही करू नका. जर असं जर म्हणलं आपण की तुला गरज आहे म्हणून तू शेती करतो, हे चुकीचं आहे. असे धोरण नसावे. पण याच्यावर कुठेतरी विचार व्हायला पाहिजे की मालकच नव्हे तर मक्तेदारांना कुठेतरी न्याय मिळावा, त्यांचा सुद्धा विचार करावा. माझी एवढीच विनंती आहे. माझं कोण्याही कास्तकाराला असं नाही की बा शेती तू केलीच पाहिजे असं नाही आहे, की पण कुठेतरी गव्हर्नमेंटला माझी एवढीच विनंती आहे की मक्तेदाराचा सुद्धा विचार करायला पाहिजे. यासाठी उपाय पण माझ्या मते की जसे ई पीक पाहणी केलं आहे, तुम्ही लोकेशन सुद्धा मागितली आहे, त्यात यावर उपाय म्हणजे की असं करायला पाहिजे, एक ऍप तुम्ही जेवढ्या डिजिटल युगात एक ऍप तयार करायला पाहिजे की ज्यामध्ये मक्तेदार आणि मालक दोघांची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे, की जेणेकरून गव्हर्नमेंटला माहित पडते की कोणाची शेती कोण केली. आणि याचा फायदा असा आहे की मक्तेदारांनाही सुद्धा नुकसानची एकट्याच्या भरोश्यावर कर्ज होणार नाही, तर त्याची भरपाई एकट्याला करावी लागणार नाही. मालकाला सुद्धा आणि मक्तेदार सुद्धा या दोघांनाही त्या ऍप मध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. बस मी गव्हर्नमेंटला एवढीच विनंती करतो की ठीक.